मध्ये मला रामभाऊंचा फोन आला की ताई कारखान्याचं असं कारखान्याचं तसं. मी म्हणलं बोलवू नका, कर्तृत्वाने उत्तर द्या. गंजून गेलेत लोकांचे कारखाने, कुलूप सुद्धा लावून गेलेत गंजून, तिथं पाठी गंजून गेली, ते कोणी बघा ना. आणि मी मध्ये गोपीनाथ मुंडेचा आत्मा विकलाय रे, आणि चिल्लर पोरं लिहितात मी गोपीनाथ मुंडेचा आत्मा माझा आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा आहे. तो आत्मा जर तुमचा जीव वाचवण्यासाठी विकावा लागला तर तेही विकेल, पण मी ते विकला नाही. तो तुम्हाला माहिती आहे, मला पैसे नाही मिळाले, जगातल्या सगळ्या कारखान्याला पैसे मिळाले, मला मिळाले, त्यांच्या फेवरेट मिळाले पैसे, बरोबर आहे. आंबेजोगाईला मिळाले, रमेश वाडसकरांच्या, मला नाही मिळाले ना. तुम्ही सगळ्यांनी बातम्या पाहिल्या ना. आता जर तुमची बँक आहे आणि माझं तुमच्याकडे काही गहाण आहे आणि मी काही पैसे भरू शकत नाही, वसुली करायची, तुम्ही काय करता? साहेबांचं ते अपत्य होतं, हो अपत्य होतं. पण बापाला दिसायलंय की कॅन्सर झालाय, आई बाप मरणार आहे, तुम्हाला दिसायलंय की तुमचा जीव धोक्यात आहे, तुम्ही बुडायला, तुमचं लेकरू आधी कडेवर घेताल, मग खांद्यावर घेताल, मग डोक्यावर घेताल, पुन्हा त्याला वाचवण्यासाठी किनाऱ्यावर टाकून स्वतः मरताल का जगताल? त्याच्या पायावर उभं राहतात, त्याच्या डोक्यावर उभं राहतात, काय करतात? लेकरू जगवताना मी माझ्या बापाचं चौथा अपत्य जगवलंय. या वर्षी वैद्यनाथ कारखाना 10 लाख टन गाळप करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.